शालेय परीक्षा संपल्यानंतर मुलांना वेळ लागतो सुट्ट्यांचे। 10वीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर पार्क, रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेमपासून दूर जात काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली। यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोककल्याण पब्लिक स्कूलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फते केली। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये असणारे सर्वच शिखर, ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानले जाते, मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर खरं तर मध्ये अनेक अडचणी आल्या। विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता। या सर्वांवर मात करत सकाळी 6 वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले। या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेल्या कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता। या टीममध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाईकर, तीर्था पणीकर, दिशिता खाचले, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, आर्या गुरव इत्यादी विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक प्रदीप नाईक यांचा समावेश होता। आम्ही खरं ना आमच्या क्लासच्या मुलांना दरवर्षी किल्ल्यांवर नेतो, कुठेतरी वॉटर पार्कला न्यायच्याऐवजी अशा ठिकाणी न्यावं की जिकडे त्यांना काही स्फूर्ती मिळेल, काही पाहायला मिळेल, शिकायला मिळेल। तर तसं आम्ही दरवर्षी नेतो आणि यावर्षी मुलांची परीक्षा संपल्यावर कुठे जायचं असं विचारायला तर म्हटलं आपण कळसुबाईला नेऊया, कारण कळसुबाई हे महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर आहे आणि मुलांना बरंचसं शिकता पण येईल, निसर्ग बघता येईल, हा विचार करून आम्ही तिकडे गेलो। 22 तारखेला रात्री आम्ही इकडनं निघालो आणि पायथ्याशी पोचलो। कळसुबाईच्या जे बारी नावाचं गाव आहे तिकडे विलेज, तिथे आम्ही रात्री 1:30ला पोचलो। मग एक तासभर आराम करून आम्ही 2:30ला निघालो आणि 2:30ला रात्री अंधारामध्ये गाईड घेतला होता ऑफकोर्स, आणि मग गाईड सह आम्ही 6 वाजता वर पोचलो। म्हणजे ते कळसुबा आता महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पीक आहे, ते चढायला हार्ड होतं, पण सर्वांसोबत चढताना मजासुद्धा आली। ते निसर्ग कसं ते बघायलासुद्धा मिळालं। हळूहळू चढत गेलो पण मजा पण खूप आली। आम्हाला खूप मजा आली त्या पूर्ण कळसुबाई शिखरावरती जायला। आम्ही जेव्हा क्लास सुरू केला तेव्हापासून आम्ही सुरू केलं। ॲक्च्युली मी पर्सनली ट्रेकिंग करून जवळजवळ 40 वर्ष झाली, पण क्लास सुरू केल्यानंतर मग मुलांना न्यायला सुरुवात केली, तर ती जवळजवळ गेली 22 वर्ष। अविनाश ओंबासे, जनशक्ती कल्याण।